असं असलं घाण पडलं नाही रे. 13चा घाट रे हा. 13 15 झाली फक्त. 15 मिलीवरून पडली फक्त. एवढं वासरू पडलं यांचं. वासरा टाळ्या गेल्या पण मस्त गेला आता प्रत्येक घाटात सावलीला यांचं नियोजनच भारी रे. सगळ्यांना बसा जागा आहे. यावेळेस बक्षीस पण लय मोठं आहे त्यांचं. 51 नाही 1 कोटी रुपये. असं वासरू लागा पाहिजे म्हणते रे ते आपल्याला. हा नाव करीन का ना आपलं. असं जीव लावायला पण काय कमी वाटत नाही रे. नाही का पडलं तरी जीव लावूच वाटत. कष्ट तर लयचे रे बाबा. त्याच्या पाठी मागे लय जण असते पोर. या गाठात सावली लय ना निवण बसता येते. निलगिरी झाडलंय रे इथं. मॅट पण पलटी केली ती. अशी घाण निघते मॅट. असं मुतलेला असतंय ना त्याने केड होतं डायरेक्ट मॅटच्या खाली. 2 दिवस टाकलेली आहे त्यांची. येसन आता मी फिरवली अशी नाही का. येसन फिरवले ना आहे ना रोल 3 ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता बरोबर 10 वाजल्यात. यांना ना वासरा सकाळी बांधली 7 वाजता बाहेर आणलं मी. यांना आत बांधून घ्यायच्यात. मॅट पण पलटी केली ती. अशी घाण निघते मॅट. असं मुतलेला असतंय ना त्याने केड होतं डायरेक्ट मॅटच्या खाली. कोबा त्याच्यामुळं भांगार आहे. हे साफ करता येत नाही. लय वेळ लागतं राव झाड पुसून घ्यायला. याला लेन्स जरा खराब झालं. ओके यांना हात बांधून घेतो. सकाळी आणलाय ना मकाडा होऊन गेलतो. यांनी खाल्ली आपली खुन्नच नाही थोडी. मुन्ना नॅकी खाल्लेली आहे. मुन्नाची जागा चेंज केली. मुन्नाला इथं बांधतो आता. याला हात बांधून घेऊ पहिलं. 10 वाजता बघून पोचायला लागतं रे. येसन लावले असून जरा आहे ना टोन पाडून बसला. ना चिखलीच्या घाटात जायचंय राव. कॉपरेट मारीन. चिखलीच्या घाटात जायचं रितेशन मी चाललोय. बाकी सगळी पोर बाहेर गेलेत. उठलेच नाही बाकी काही जण. प्रणयच्या नेमकं कॉलेज पेपर वाटतं. तो नाही पेपर का. कस काय पेपर आहे. हा का. मी म्हणलं तू जाणार आहे उद्या आहे का. उद्या आणि 21. हा ते म्हणलं बरोबर 1 तास लागेल. तू म्हणला तेच 1 तास लागेलच म्हणलेला तो. 25 गाड्या पुढं होतं रे ह्याच्या. ते पण ते चिखली म्हणून 1 तास लागेल. हा दुसरं हांड पण बसतो मग लय वेळ लागला असता का. नियोजन लय काटा घ्या यांचं यावेळेस. दरवेळेस काटा करतात. यावेळेस बक्षीस पण लय मोठं आहे त्यांचं. 51 नाही 1 कोटी रुपये. 3रं वर्षाचं तरी. हा का. 1 कोटी असं बाबा. 2 व्हीलर आहे. 1 कोटी रुपये रे. ते म्हणे ना 1 कोटी रुपये बक्षीस आहे आमचं. 2 व्हीलर असं एकच 2 व्हीलर. आता 10 वाजले ना. त्यांना फोन करू पाहुण्याला. ते आमच्यासोबत एक गोरा झोपला होता ना आंबेटांमध्ये. ते पाहुण्याचं बारी ते बघा त्याचा गोरा झोपायचा आहे म्हैसूर. आणि त्याचा 1 नंबरचा बैल आहे जोकाटात पण. ते म्हणले या म्हणून. बंटीन ती गेले बाहेर नेमके रे. आंबराण्याचं कॉलेज आहे बरं. तर मी चालू दोघं. इथे एवढं भारी आहे की सावली आहे बरं गली. आताशी चालू झालंय का रे. चालू या गाठात सावलीला आहे ना निवण बसता येते. निलगिरी झाडलंय रे इथं. आता शरीर नाही गाडा घातलाय रे. आता घातलाय. अर्धा 1 तास लागला. बरं झालं वासरा विसरा आत बांधून आलो मी. नाही 12 वाजता पाणी दाखवायचं. ओ भैया बरं पडा काय का क्लास मी जास्त मराठी. दादा एकाच्या बरं पडा का चांगला 2 द्या. आणि मोठा बैल रे. पोरं नसले की मग असं काय पोरांशिवाय तर नाहीच रे गाडा.
ठोकळ्या बघ ना केवढा. हे मस्त गेलं आता प्रत्येक गाठ्यात सावलीला पाहिजे पहिल्याचं पिस्तवर. यांचं नियोजनच भारी रे, सगळ्यांना बसायचं जागा आहे. जाऊ झोपायला तारा देते काय येते जुकाटा काढते शिंगा आणि फाकडी ना. वासरू पाळला बघ. व्हिडिओ घेतली लाईव्हला मॅच स्क्रीन रेकॉर्डिंगच ऑप्शन येणार आहे कर बरं. असं असलं घाण पडलं नाही रे. 13चा घाट रे हा. 13 15 झाली बघत, 15 मिलीवरून पडली बघत. एवढं वासरू पडलं यांचं. वासरा टाळ्या गेल्या पण काल वासरा बघत तुम्ही एक नंबर घुसला एड्या. लय घुसक्यात लई. हा वय नाही रे एवढं. पारल्यात म्हणलं जाता नाश्ता करून जाऊ राव. इथं आपल्या कृष्णा वेज हॉटेलला बऱ्याच दिवस आलो नव्हतो. इथून जवळच घाटापासून आलो डायरेक्ट. कुठल्या पाहुण्याचं? शेट्टी पाहुण्याचं. चांगलं म्हणत बरं का. त्यांचे 2 फ्रँचायझी पण इथलंच चांगलं वाटतं मला. नाही ते एवढं खास वाटलं मला. इथं लय दिवस काढलेत रे, महिनाभर काढलंय फादरच्या वेळेस. तू जर महिनाभर राहिला ना रडचिन डायरेक्ट भाऊ. गाडी पार्किंगला टाकतो आत. हा त्यांचीच आहे. सावली टाकू. तापतीत गाडी थोडी उन्हात असली तरी म्हणून लवकर वासरांना आत घेतली मी. 10:30 वाजता एवढं ऊन लागतं. बारा दिवसानंतर आलोय ताबा. असं वासरू लागा पाय म्हणते रे ते आपल्याला. हा नाव करीन का ना आपलं. असं जीव लावायला पण काय कमी वाटत नाही रे, नाही का. पडलं तर जीव लावूच वाटतं. कष्ट तर लयचे रे बाबा. त्याच्या पाठी मागे लय जण असते, लय जण असते पोरं. ते आहे. एक दोघांचं कामच नाही. आणि बऱ्याच दिवसानंतर ना पावभाजी खाल्ली. सेम गीता पावभाजीवाले सारखी भारी. फुल झालो. 4 पाव खाल्ले मी चांगले. 2-2 जोड. 11:30 12 वाजले तर वासरांना पाणी दाखवायचं याच्यात आम्हाला. बरं आलं पाणी तरी आणून ठेवले गोटे जास्त मी. नाही तर लय आवड होती ते कॅन्डाने पाणी व्हायला लागते आम्हाला. चला सगळी वासरं ताणली होती दोन्ही. लक्ष्मी पण आहे ना 1 बादल्या पाणी प्यायला सगळी. तो युजली 1 बादली पाणी पित ना आपला खुन्नूस, पण त्यांनी पण 1 बादली पिली आज. आयटून लागतंय राव रे. उन्हामुळे ना जास्त पाणी पिते ती. तापात आहे ना वरून आहे जास्त. आता डायरेक्ट आहे ना 5:30 वाजता टाकायचं आंबवण. मी 6 वाजता बरोबर 5:30-6ला बाहेर बांधायला लागेल. 4 वाजता आणि वर आल्या बांधतील. 4 वाजता बाहेर त्यांना कॅन्ड आणला पाण्याचं. मला यात थोडंच पाणी राहिले. बरं आणतो कॅन्ड. परत आबळ नाही होत आपली. मका काय आहे तशी पण आणू थोडीफार अजून. तिची आहे मका दुष्काळ 13 आहे.
पाणी संपलं राव गार माडक्यातलं. इथं पाणी नाही आलं आलो गावात मी. ऊन पण लागतं एवढ्या गोट्यात पाणी नाही. ये बरं आहे यू पी आय पेमेंट नाही होतं. ही कॉईनची झंझट नाही. कॉईन पण आहे बरं का. यू पी आय पण यांच्याकडं. अजून 10 रुपये करावं लागतील. पाणी घ्यायला गेलो तो फिल्टरचं मागं ठेवलंय आणि ते मग कोक आणलं. एक कोक आणलं आणि थोडं चिप्स घेतल्यात. बॉबीचा पुडा घेतलाय. गोट्या बसून खाऊ तर पोर येतील. मग आज आहे ना कोरमा आणा जायचं राव आम्हाला. कोरमा संपा आलेला आहे. उद्या सकाळच्या बारी संपला ना. आत्ता संपल्या सकाळच्या बारी आणता येणार नाही कारण ते 6 वाजता बंद होतंय नाही का. आणून ठेवलं ना मग टेन्शन नाही राव. परत मला मका कापायला पण जायचंय. बरेच काम आहे राव. चिकन बरोबर 20 लिटरचा फ्लॉट. 20 लिटरचं मडकं आहे. आम्ही 2 दिवस टाकलेली आहे त्यांची. येसन आता आम्ही फिरवली अशी नाही का. येसन फिरवली आहे ना रोळतीन ती. त्याच्यामुळे ही उन्हाची आणि कोणाची दोघांची येसन आहे ना रोळवली फिरवली. फक्त बिल्ला कापायचं रे याचा. बिल्ला कापायला आपल्याला हे आहे ना ब्लेड पान चांगलं तेव्हाच कापता येईल यांचं दोघांचं ब्लेड पान. जवळपास आता 4 वाजलेत. 5:30 वाजता मला यायला खाली रानात मका आणायची. मका एवढी शिल्लक खायचं आपल्याकडं. स्टॉक मी आणलेलं काही पण चांगली. 2000 years later. नाही ना पाण्यावालीत राव. पाणी नाही विहिरीत नेमकं आमच्या. आता बोर चालू केला मी. बोर चालू केल्यानंतर विहिरीत पाणी स्टोअर होईल सकाळी. वाळा लागली घालू मका. घेतलं मला वाटतं 10 दिवस झाले असतील पाणी देऊन. अगं कोरडं पडलेली जमीन. 1 दिवस पाणी दिलं ना उद्या मग परत 10 दिवसानंतर पाणी द्यायचं. मग कापून घेऊ इकडे. अजून 3 कापण्या होती ना एका या साऱ्याच्या जवळपास. 3 सारे व्हायला पाहिजे. 3 कापण्या व्हायला पाहिजे.